श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 16वा सप्ततीन वयाचा समास 8वा आत्माराम निरूपण. श्रीराम नमो गणपती मंगळमूर्ती, जयाचे निमती स्फूर्ती, लोक भजती स्तवन करीती, आत्मयाचे श्रीराम. आता मंगलमूर्ती जो गणपती त्याला वंदन करूया. त्याच्यामुळे बुद्धीमध्ये स्फूर्ती उत्पन्न होते आणि लोक आत्म्याचे स्तवन व भजन करतात. नमो वैखरी वागेश्वरी, अभ्यंतरी प्रकाश करी, नाना भरोवरी विवरी, नाना विद्या श्रीराम. नंतर वाणीरूपी वागीश्वरीला नमन करूया. तिच्या कृपेनेच अंतरात प्रकाश पडतो. तिच्यामुळेच नाना विद्या नाना प्रकारे विवरण करून स्पष्ट केल्या जातात. सकळ जनामध्ये नाम, राम नाम उत्तमोत्तम, श्रम जाऊन विश्राम, चंद्रमौळी पावला श्रीराम. सर्व लोकात रामनाम हे सर्व नामात उत्तमोत्तम आहे. रामनामाच्या प्रभावाने चंद्रमौळी शंकराचा शील नाहीसा होऊन त्यांना विश्राम प्राप्त झाला. नामाचा महिमा थोर, रूप कैसे उत्तरोत्तर, परात पर परमेश्वर, त्रैलोक्य धरता श्रीराम. नामाचा महिमा थोर आहे. नामाच्या योगे परमेश्वराच्या सगुण रूपाचे म्हणजे त्रैलोक्याच्या धर्त्याचे रूप प्रकट होते आणि उत्तरोत्तर प्रगती होऊन निर्गुण निराकार जो परात्पर त्याच्या स्वरूपाशी तादात्म्य होते. आत्माराम चहूकडे, लोक वावडे जिकडे तिकडे, देहे पडे मृत्यू घडे, आत्मया वीण श्रीराम. आत्माराम हा अंतर्यामी रूपाने सगळीकडे व्यापून आहे. त्याच्या योगाने लोक जिकडे तिकडे वावरत असतात. आत्मा देह सोडून गेला की आत्म्याशिवाय देहाचा मृत्यू घडून येतो. जीवात्मा शिवात्मा परमात्मा, जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा, आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा, देव दानव मानवी श्रीराम. देव दानव आणि मानव आत्म्याला अनेक नावाने ओळखतात. जीवात्मा शिवात्मा परमात्मा जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा ही त्याचीच नावे आहेत. सकळ मार्ग चालती बोलती, अवतार पंगतीची गती, आत्म्याकरिता होत जाती, ब्रह्मादिक श्रीराम. अंतरात्म्यामुळेच जगातील सर्व मार्ग चालतात बोलतात आणि अवतारांची मालिका त्यांचे कार्य आत्म्यामुळेच घडून येते. ब्रह्मादिक देव आत्म्यामुळेच येतात आणि जातात. नादरूप ज्योती रूप, साक्ष रूप सत्ता रूप, चैतन्य रूप सस्वरूप, द्रष्टा रूप जाणीजे श्रीराम. त्या आत्म्यालाच नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सत्तारूप चैतन्य रूप स्वस्वरूप द्रष्टारूप म्हणून जाणतात. नरोत्तमू वीरोत्तमू, पुरुषोत्तमू रघोत्तमू, सर्वोत्तमू उत्तमोत्तमू, त्रैलोक्यवासी श्रीराम. त्यालाच नरोत्तम वीरोत्तम पुरुषोत्तम रघुत्तम सर्वोत्तम उत्तमोत्तम त्रैलोक्यवासी असेही म्हणतात. नाना खटपट आणि चटपट, नाना लटपट आणि झटपट, आत्मा नसता सर्व सपाट, चहूकडे श्रीराम. जगातील नाना खटपटी चटपटी लटपटी आणि झटपटी सर्व घटना अंतरात्म्याच्या योगेत चालतात. आत्मा नसेल तर चहूकडे उजाड होऊन जाईल. आत्म्याविन वेडे कुडे, आत्म्याविन मडे बापुडे, आत्म्याविन थडे रोकडे, शरीराचे श्रीराम. आत्म्याविना सर्व वेडेवाकडेच होते. शरीर मढे बनते. आत्म्याशिवाय शरीराचे थंडगार शव बनते. ही अनुभवाची गोष्ट आहे. आत्मज्ञानी समजे मनी, पाहे जनी आत्मया लागुनी, भुवनी अथवा त्रिभुवनी, आत्म्याविणे बोस श्रीराम. आत्मज्ञानी असतो तर हे सर्व जाणतो. लोकांकडे पाहताना तो त्यांच्या आत्मस्वरूपाकडेच पाहत असतो. घरात अथवा त्रिभुवनात आत्म्याशिवाय सर्व ओसच आहे. परम सुंदर आणि चतुर, जाणे सकळ सार सार,
आत्म्याविण अंधकार उभय लोकी श्रीराम. अंतरात्मा हा परमसुंदर आणि चतुर असून सर्व सारासार विवेक तो जाणतो. आत्म्याशिवाय इहलोकी आणि परलोकी सगळा अंधारच पसरतो. सर्वांगी सिद्ध सावध नाना भेद नाना वेध नाना खेद आणि आनंद तेनेची करिता श्रीराम. अंतरात्मा सर्वांगाने परिपूर्ण असून सिद्ध आणि सावध असतो. त्याच्यामुळेच नाना भेद नाना वेद नाना खेद आणि नाना प्रकारचे आनंद यांचा अनुभव येतो. रंक अथवा ब्रह्मादिक एकची चालवी अनेक पहावा नित्य नित्य विवेक कोणी एके श्रीराम. रंक असो वा ब्रह्मादी देव असोत, एक अंतरात्माच या सर्वांना चालवतो. म्हणून मनुष्याने नित्य नित्य विवेक करावा. ज्याचे घरी पद्मिनी नारी आत्मा तवरी आवडी धरी आत्मा गेली या शरीरी तेज कैचे श्रीराम. एखाद्याची स्त्री अत्यंत सुंदर असली तरी तिच्यात आत्मा असतो. तोवर माणूस तिच्यावर प्रेम करतो. तिच्या शरीरातून आत्मा निघून गेला तर तेथे तेज कसे राहील. आत्मा दिसे नाना भासेना बाह्यात कारे अनुमानेना नाना मनाच्या कल्पना आत्मयाचे नि श्रीराम. आत्मा दिसत नाही अथवा भासतही नाही. बहिर्मुख वृत्तीने त्याचे अनुमानही करता येत नाही. मनात येणाऱ्या नाना कल्पनाही आत्म्यामुळेच येत असतात. आत्मा शरीरे वास्तव्य करी अवघे ब्रह्मांड विवरी भरी वासना भावना परोपरी किती म्हणून सांगाव्या श्रीराम. आत्मा शरीरात वास्तव्य करतो आणि तो साऱ्या ब्रह्मांडाचा विचार करतो. ब्रह्मांड भरूनही राहतो. त्याचप्रमाणे त्याच्यामुळेच मनात अनेक प्रकारच्या वासना भावना उत्पन्न होतात. त्या किती म्हणून सांगाव्यात. मनाच्या अनंत वृत्ती अनंत कल्पना धरिती अनंत प्राणी सांगो किती अंतर त्यांचे श्रीराम. मनाच्या अनंत वृत्ती असतात. मनात अनंत कल्पना उत्पन्न होतात. जगात अनंत प्राणी आहेत. त्यांचे अंतरंग कसं सांगता येईल. अनंत राजकारणे धरणे कुबुद्धी सुबुद्धी विवरणे कळो नेदणे चुकावणे प्राणी मात्रांसी श्रीराम. मनुष्य अनंत राजकारणे करतो, धरतो, सोडतो. कुबुद्धी आणि सुबुद्धी यांचे विवरण करतो. आपले अंतरंग कुणास कळू देतो, कुणास कळू देत नाही. कोणास तो चुकवतो. याप्रमाणे प्राणी मात्र अंतरात्म्याच्या सहाय्याने अनेक गोष्टी करीत असतात. एकास एक जपती टपती एकास एक खपती लपती शत्रुपणाची स्थिती गती चहूकडे श्रीराम. कुणी कुणाला जपत असतात तर कुणी कुणाला मारायला टपलेले असतात. कुणी कुणाला खपवतात तर कुणी लपून राहतात. अशा प्रकारची शत्रुत्वाची भावना चहूकडे दिसून येते. पृथ्वीमध्ये परोपरी एकास एक सिंतरी कितेक भक्त परोपरी परोपकार करीती श्रीराम. या पृथ्वी तलावर कुणी कुणाला फसवत असतो तर कित्येक भक्त असे असतात की ते नाना प्रकारे परोपकार करीतच असतात. एक आत्मा अनंत भेद देहे परत्वे घेती स्वाद आत्मा ठाईचा भेद भेद ही धरी श्रीराम. एकच आत्मा असून देह परत्वे नाना भेद उत्पन्न होतात आणि निरनिराळ्या प्रकारचे फलभोग भोगावे लागतात. आत्मा खरे तर आपल्या परीने अभेदच आहे, पण तो भेद करतो आहे असं वाटतं. पुरुषास स्त्री पाहिजे स्त्रीस पुरुष पाहिजे नवरीस नवरी पाहिजे हे तो घडे ना श्रीराम. पुरुषाला स्त्री पाहिजे असते, स्त्रीला पुरुष हवा असतो. नवरीला नवरीच पाहिजे असं तर घडत नाही. पुरुषांच्या जीव स्त्रियांच्या जीवी ऐसी नाही उठा ठेवी विषय सुखाची गोवी तेथे भेद आहे श्रीराम. पण पुरुषांचा तो जीव आणि स्त्रियांची ती जीवी असा भेद तर करताच येत नाही. विषय सुखाच्या बाबतीत मात्र भेद असतो. ज्या प्राण्यास जो आहार
तेथेची होती तत्पर पशुचे आहारी नर अनादरे वर्तती श्रीराम. ज्या प्राण्याचा जो आहार असतो तेथे तो तत्पर असतो. पशूंच्या आहाराबद्दल माणसे अनादराने वागतात. आहार भेद देह भेद गुप्त प्रकट उदंड भेद तैसाची जाणावा आनंद वेगळाला श्रीराम. आहार भेद, देहाचे निरनिराळे भेद, याशिवाय काही प्रकट काही गुप्त असे उदंड भेद असतात. त्याप्रमाणे प्रत्येकाचा आनंदही वेगवेगळ्या प्रकारचा असतो. सिंधू भूगर्भीची नीरे त्या नीरामधील शरीरे आवरणोदकाची जलचरे अत्यंत मोठी श्रीराम. समुद्रातील पाणी, भूगर्भातील पाणी या पाण्यामध्येही प्राणी असतात. आवरणोदकातील जलचर प्राणी तर अत्यंत मोठे असतात. सूक्ष्मदृष्टी आणि तामना शरीराचा अंत लागेना मातो अंतरात्मा अनुमाना कैसा येतो श्रीराम. सूक्ष्म दृष्टीने जरी मनाशी विचार केला तर आपल्या स्वतःच्या शरीराचाही अंत आपल्याला लागत नाही. मग अत्यंत सूक्ष्म असा जो अंतरात्मा त्याचे अनुमान कसे करता येईल. देहात्मयोग शोधून पाहिला तेने काही अनुमानला स्थूल सूक्ष्माचा गलबला गथा गोवी श्रीराम. देह आणि आत्मा यांच्या संयोगासंबंधी शोध घेण्याचा प्रयत्न केला तर अंतरात्म्यासंबंधी काहीसे अनुमान करता येते. पण देह स्थूल आणि आत्मा सूक्ष्म, त्यामुळे या स्थूल सूक्ष्माच्या गुंतागुंतीचा मोठा गोंधळ उडतो. गथा गोवी उगवाव्या कारणे केली नाना निरूपणे अंतरात्मा कृपाळूपणे बहुता मुखे बोलिला श्रीराम. हा गुंता उलगडावा म्हणूनच अनेकांनी अनेक प्रकारे निरूपण केली आहेत. वास्तविक अंतरात्माच कृपाळूपणे अनेकांच्या मुखातून बोलला आहे असे श्री समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्माराम निरूपण नाम समास 8वा